कोल्हापुरातील शिरोली पुलाची येथून आणखीन एक धक्कादायक घटना समोर आली। लग्नाचे आमिष दाखवून एका मुस्लिम इसमाने तरुणीवर वारंवार अत्याचार केलेत। इस्लाम कबूल कर नाहीतर तुला मारून टाकीन अशी ही धमकी तरुणीला देण्यात आली। शिरोली पुलाची येथील घटना ताजी असतानाच आता पुन्हा त्याच गावातून गंभीर प्रकरण समोर आल्याने संतापाची आता लाट उसळली। लग्नाचे आमिष दाखवत वारंवार अत्याचार आणि इस्लाम कबूल करण्यासाठी तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी एका पीडित महिलेने पोलिसांमध्ये तक्रार दाखल केलेली आहे। एका व्हिडिओद्वारे या तरुणीने आपली आपुबीती व्यथा मांडली असून संरक्षणाची याचना केलेली आहे। कोल्हापुरात राहणाऱ्या या तरुणीने आरोप केलेला आहे की शिरोली येथील गब्बी साहेब दस्तगीर लेंगरे, जो विवाहित असून 2 मुलांचा बाप आहे, याने तिच्यावरती तिच्या इच्छेविरुद्ध अनैतिक अत्याचार केलेले आहेत। याचसोबत तिला इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी त्याच्याकडून सातत्याने दबाव टाकला जात आहे। या त्रासाला कंटाळून तरुणीने पोलिसांमध्ये 2 वेळा तक्रार दाखल करूनही गुन्हा नोंदवला गेलेला नव्हता। मात्र त्यानंतरही आरोपीने काही दिवसांपूर्वी पोस्टाने एका धमकीचे पत्र पाठवलेले आहे। तू कंप्लेंट मागे घेणार का नाही घेतली तर तुझे फोटो व्हिडिओ मी व्हायरल करणार आणि हे जर तू कोणाला सांगितलंस तर तुला ठार मारणार। तुझाच XYZ गॅबी, तुला जर माझी लय आठवण येत असेल तर या नंबरवरती फोन कर, त्यावरती नंबर दिलेला आहे आणि लवकर फोन कर या नंबरवरती, आणि फोन केला नाहीस तर तुझ्या घरात येणार आणि दंगा करणार अशी धमकी त्याने दिलेली आहे। तर त्याची पत्नी आणि आई हे तिघे मिळून आपल्याला रस्त्यात गाठून शिवीगाळ आणि मारहाण करतात, तसेच रात्री अपरात्री घरी येऊन दंगा करतात असा धक्कादायक खुलासा सुद्धा या पीडितेने केलेला आहे। मी एका सामान्य कुटुंबातील मुलगी असून मला आई वडील नाहीयेत, मला केवळ सुरक्षित आयुष्य जगायचे आहे असे म्हणत तिने कोल्हापूर पोलीस प्रशासन आणि हिंदुत्ववादी संघटनांकडे संरक्षणाची हात जोडून विनंती केली। या व्यक्तीला कोणाचा तरी पाठिंबा असल्याचा आरोपही तिने केलेला आहे। जर पोलिसांनी यावरती तातडीने कठोर कारवाई केली नाही आणि या त्रासामुळे जर तिने स्वतःचे काही बरे वाईट करून घेतले तर याला सर्वस्वी हिंदुत्ववादी सरकार आणि पोलीस प्रशासन जबाबदार राहील असा इशारा सुद्धा तिने दिलेला आहे। पीडितेच्या म्हणण्यानुसार तिने काल म्हणजेच 28 तारखेला कोल्हापूरच्या पोलीस अधीक्षकांची एसपींची भेट घेऊन तक्रार दाखल केली होती, पण तरीही आज सकाळी आरोपीने तिच्या घराजवळ येऊन हॉर्न वाजवून बोटाने इशारा करत पुन्हा एकदा धमकी दिली। वारंवार तक्रार करूनही पोलीस प्रशासन दखल घेत नसल्याची खंत तिने व्यक्त केलेली आहे। सध्या या व्हिडिओमुळे कोल्हापुरात खळबळ उडाली असून पोलीस प्रशासन या गंभीर प्रकरणाची दखल घेऊन आरोपीवरती काय कठोर कारवाई करणार याकडे आता सर्वांचेच लक्ष लागून राहिलेले आहे। चव आहे कोल्हापुरी, गोकुळ लई भारी।